आजमचे समाजाने हरिया. खूप आनंद झालाय, मस्त वाटतंय. त्याला जी पाहिजे होती ती आम्ही केली, जी होती मनात तीच आणली आम्ही घरात. मगाशी आपला 150 किलो कुप्त्याची मेजवानी होती दुपारी. आता संध्याकाळचं हे बघा, हे बघू शकता, जिवंत आहे. काका घराणा चल. नमस्कार मंडळी, मी कौशिक पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात वरमाई सोहळा कशा प्रकारे समाधानाचा वरमाई सोहळा खूप सुंदरतेने पार पाडलेला आहे. आणि आज आपण आलो त्याच्या दादाच्या हळदीला. आज हळद असणार आहे आणि उद्या लग्न असणार. आपण 3 दिवसाचा कार्यक्रम करणार आहोत. चला, आजचा हळदी सोहळा कशा प्रकारे साजरा करतात कोलीकोंट्री पाड्यामध्ये, तर तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि चॅनल नवीन असाल तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओची आता मजा घ्या. चला. तर मंडळी, सर्वात पहिला सुरुवात झाली ती म्हणजे घाऱ्या तेलामध्ये सोडायची. दनावया मुलाला 5 घाऱ्या तेलामध्ये सोडायच्या असतात आणि 5 फेण्या, अशी ही पद्धत असते कोली पद्धतीमध्ये. बघताय तुम्ही. तर मंडळी, आता घाऱ्या सोडून झाल्या, आता फेण्या सोडल्या तेलामध्ये. आणि फेणीवर बघा समाधान आणि तन्वी असं नाव लिहिलेलं आहे, सुंदर असं नाव लिहिलेलं आहे. आणि आता त्या पण 5 फेण्या तेलामध्ये सोडल्या जातात. बघता. सर्व नवऱ्याच्या घरातले मंडळी बघायला भेटतात. महिला मंडळ जेवण वगैरे इथं कार्यक्रम इथेच चालू आहे. आणि या चालू काय बोलता तुम्ही यांना? घाऱ्या ना. आणि घाऱ्यानी काय फेण्या ना, पापऱ्या बघा मस्तपैकी. आता तालाला सुरुवात झालेली आहे. आधीच किती वाजता सुरुवात झाली? सकाळी 6 वाजल्यांची चालू आहे. 6 वाजता चालू आहेत ना. आणि इथे नवऱ्या मुलाची तुम्ही कोण लागता? काकी. तुम्ही पण काकी? काकी, आम्ही पण काकी. काय मग नवऱ्या मुलाच्या स्वभावाबद्दल काय सांगणार? मग चांगला आहे. चांगला आहे. हो. मास्याचा पहिलाच आहे ना कार्य? दुसरा कार्य. काय सांगणार दुसऱ्या कार्याबद्दल नवऱ्या मुलाचे? काय नाही, चांगला मस्त. चालेल. तुमचं नाव काय? मी सविता. चला, ते पण आता ते मदत करताना बघते आपल्याला. टोटल आपला जो पीठ आहे तो किती किलो असणार आहे? 1 मिनिट. तो आपला जो काय बोलतोय ना, घाऱ्या किती किलो पीठ आहे घाऱ्यांचा? सवित किती? 30-35 किलो आहे. 30-35 किलो ना. तुम्ही नवऱ्या मुलाचे काकी. काय बोलणार मग नवऱ्या मुलाच्या स्वभावाबद्दल? आणि चांगला आहे, चांगला आहे. सोला दुसरा सोला आहे त्याबद्दल काय सांगणार? चांगला आहे, सगळा चांगला आहे सर्व. तुम्ही यांना आमच्या मॅडम असायच्या ट्युशनच्या धरती मिस म्हणून सर्वांना धरती म्हणून घाबरायचे, बरोबर का नाही? काय मग काय सांगणार आज नवऱ्या मुलाचा सोहळा आहे त्याविषयी काय सांगणार तुम्ही? तुम्ही कोण लागता? मी नवऱ्याची ताई लागते. ताई लागते. काय सांगणार मग सोहळ्याबद्दल? खूप सुंदर सोहळा केलेला आहे त्यांनी. आणि आमच्या मामाकडचे खूप हौशी आणि त्यांना सगळ्या गोष्टीची खूप हौस, म्हणून मला इथे यायला मामाकडे खूप आवडते. हां, माझा स्वभाव कडक असला तरी मी काय सगळीकडं कडक नसते, मुलांसाठी कडक राहायला लागते. ओके. तुमच्या स्वभावानेच भारी आहे. चालेल, थँक्यू. आणि इथे सर्व मदत करताना बघताय तुम्हाला. आणि इथे बघा चहा वगैरे पोलं आहे ते बघा. कोण संपलेला आहे, आणायला गेले. काय काय जेवायला काय सकाळचा नाश्ता? सकाळी कोलिम पोला आणि घारी पापडी. हा बघा सर्व
स्वतः मच्छीवाली इथे पीठ मालासाठी आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. किती किलो पीठ डालला आज मी काय नाही फक्त 5-6 गाऱ्या केल्या ना आत्ताच आलोय. सगळी जेवायला या बोललो. सकला मासा. चला हे बघा ते सर्व मदतीसाठी आलेले आहेत. चला या साईडला तुम्ही बघतायत सर्व करवले आपल्याला बघायला भेटतात. मस्तपैकी पर्पल या कुर्त्याच्या थाटामध्ये आहेत. सर्व थाट केलेला आहे. अजून तुम्हाला कमी जण दिसतात पण अजून बरीच जणही हा कुर्त्यांचा लुक केलेला आहे. आणि आपल्यासमोर नवरदेव समाधान दादा आणि त्याचे करवले आपल्यासमोर असणारे साईदादा. साईदादा काय सांगणार मग आजच्या सोहळ्याबद्दल? कशा प्रकारे सोहळा असणार आहे दिवसभराचा काय सांगणार मग? आजचा दिवसभराचा सोहळा असा असेल, कालाचा आमचा वरमाईचा कार्यक्रम झाला, ती व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आजचा कार्यक्रम आता थोडा चहा प्यायचा, नाश्ता वगैरे करायचा, घारी पापडी, कोलिम पोला ते सर्व आहे. ते झाल्यानंतर थोड्या टायमाने आमचा पाट्याचा कार्यक्रम होईल. आमचे देवदेव होतील. नवरदेवाला हळद लावण्यात येईल. हळद लावण्याचा पाट्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारचं जेवण होईल. नंतर आम्ही एन्जॉय करू, थाटामाटात नाचू. आणि ते झाल्यानंतर दुपारनंतर संध्याकाळच्या टायमिंगला आमची हळद निघणार आहे. ती हळद म्हणजे बोलायला झाला तर ती उष्टी हळद आम्ही नवरीकडं नेणार आहोत, नवरीच्या लावाला, नवऱ्याकडची. हा आमचा कार्यक्रम असणार आहे. तिथून नंतर आल्यावर जेवणाचा कार्यक्रम होईल. रात्रीचा जेवणाचा कार्यक्रम झाल्यावर नंतर मग आम्ही डीजेवर नाचाचा कार्यक्रम करू. रात्रभर एन्जॉय करू आम्ही. तुम्ही सर्वांनी या मित्रांनो, जेवायला या. नाही झाला तरी आवरा माहिती आहे. आणि तू नवऱ्या मुलाचा कोण लागतं? मी नवरदेवाचा भाऊ आहे. मी मोठा भाऊ आहे. मी जाम एन्जॉय केली. आम्ही संगीत पासून आहे ना एन्जॉय करत आलोय. एन्जॉय केल्याशिवाय कार्यक्रम होत नाही, तो सर्वांना माहिती आहे. आम्ही फुल एन्जॉय करू. आणि इथे आपल्याला नवरदेव बघायला भेटते. नमस्कार दादा, समाधान दादा आपला. मस्त आहे की कंठी घातलंय, मस्त आपली कोली पद्धतीमध्ये ती घालतातच. मस्त बघा मासा लिहिला आहे आणि TS बघा सुंदर एक नंबर हँडमेक वर्क केलेलं आहे. काय सांगणार मग आज जो सोहळा आहे त्याविषयी काय बोलणार? हल्दी सोहळा आहे, काल वरमाई सोहळा झाला, कशी मजा वाटली आज? काल पण वरमाईला खूप मजा आली, सर्व घरातली मंडळी, मित्रमंडळी. आणि आज तर जाम आनंद होतोय कारण माझा हल्दीचा दिवस आणि उद्या लग्नाचा दिवस, म्हणजे जाम आनंद होते मला. 2 दिवस जाम एन्जॉय करायचे, 4 दिवस. चालेल, थँक्यू. चला आता ते पोरं जमतील आपली सर्व. एक आपल्याला मस्त एक प्रॉपर एक घ्यायचा आहे. ठीक आहे, थँक्यू. चला बघा मंडळी, सकाळचा जो नाश्ता असतो आपला, मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा सकाळचा नाश्ता काय हल्दीमधला बघा, घारी, पोला, कोलिम म्हणजे जवला आणि पापडी आणि त्याच्यासोबत पाणी आणि चाय. त्याची सकाळचा- हो सकाळचा नाश्ता त्याची व्यवस्था केलेली आहे सर्व हल्दीमध्ये. हा सकाळचा कोली पद्धतीमध्ये नाश्ता असतो बघा. चालेल, चला आता सर्व मंडळी बसले आता नाश्ता करायला, आपण सुद्धा नाश्ता करून घेऊ. मला या साईडला बघायला भेटते तुम्हाला काका आणि दादा लोक सर्व. नमस्कार सर्वांना. काय मग आज समाजाची हळद आहे त्याविषयी काय सांगणार? नमस्कार. एक मिनिट, तुमचं नाव काय? मी हेमंत कोली. नवऱ्या मुलाचे कोण लागता? हा नवऱ्या मुलाचे काका, नवऱ्या मुलाचा काका लागते मी. काय सांगणार मग आज? आज आमचा समाधानचा हल्दी सोहळा आहे. खूप जल्लोषात करणार आम्ही, फुल मजा करणार, एन्जॉय करणार फुल. चला बघता या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतोय. आणि आज रात्री कालपासून खूप एन्जॉयमेंट केले त्यांनी. मित्र मी निलेश भोईर बोलतोय. मी आता काका पण, मित्र पण, भाऊ पण. आणि आज समाधानची हळद आहे, म्हणजे सर्वांची आज हळद काशी. आज इतनी मजा करू आणि उद्या रात्री, आज रात्री तर सर्वांची हळद आज, हे मिळणार नाही कोण हातात. एन्जॉय. बरोबर आहे, अशीच एन्जॉयमेंट पाहिजे हल्दीला. बरोबर या साईडला बघते तुम्ही सर्व मुलाकडची लोक बघा, मस्त सुंदर थाट केलाय पर्पल कुर्त्याचा. राडा गँग यांचा दरवेळी आपण गरबा बघत असतो नवरात्रीमध्ये. एकच नंबर खतरनाक लुक केला सर्वांनी, थाट कडक केलाय हल्दीचा. चला ते गाणं घ्यायचं ना आपल्याला. मित्रांनो माझे आता भावाचे समाधानचा हळद आहे, ते आता मी हल्दीचं एक गाणं घेतोय. आज आमचे समाधानचे हल्दीला, आज आमचे समाधानचे हल्दी, सारा राडा गँग जमलाय नाच चला, सारा राडा गँग जमलाय नाच चला. आपल्या समोर आपला प्रेषित नाकवा. आपला नवऱ्या मुलाचा कोण लागतोस?
नवऱ्या मुलाचा मी छोटा भाऊ. काय सांगणार मग आज हल्दी आज दादाच्या हलद आहे, फुल एन्जॉय करायची, खावा पिवाचा फुल एन्जॉय आणि रातभर फुल धमाल करायची आहे. बघा त्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह आहे आणि आज खूप मजा करणार राडा गँग म्हणजे या समाजाच्या हल्दीला, आणि तो सुद्धा खूप खुश आहे. थँक्यू. चालेल. आपल्या या साईडला बघायला तुम्हाला भेटते समाधानाचे काका काकी आहे ना. काका नाव काय तुमचं? मदन कोले. काय बोलणार मग आज तुमचा कोण लागते? माझा मुलगा लागेल. हा, फुल एन्जॉय. अरे एकदम भारी नाही, एकदम मस्त. दारू पारू सगळा फिवायला एक नंबर. कालच वरमाईला खूप मजा केली बघितली तुम्ही. एक नंबर. काय मग दादाचा स्वभाव काय सांगणार तुम्ही? एकदम मस्त, एकदम चांगला. या साईडला काकी बघायला भेटते. काकी नाव काय तुमचं? कविता कोली. काय सांगणार मग मुलाच्या स्वभावाबद्दल आणि आज हल्दी सोहळा आहे त्याविषयी? काही मुलाचा स्वभाव चांगलाच आहे आणि हल्दी समारंभ आहे तर चांगलाच वाटते. एकदम मस्त वाटते, चांगलाच. या दिवसाचीच वाट बघत होतो, तो दिवस आज आलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. आपल्या या साईडला बघायला भेटते तुम्हाला नवऱ्या मुलाच्या बहिणी बघायला भेटतात तुम्हाला. सर्वात पहिला ताई तुझं नाव काय? नेहा कोली. काय सांगणार मग आपल्या समाजाचा हल्दी सोहळा आहे त्याविषयी काय बोलणार? त्याविषयी काहीच नाही बोलणार. आम्हाला खूप आनंद झालाय, मस्त वाटतंय. त्याला जी पाहिजे होती ती आम्ही केली, जी होती मनात तीच आणली आम्ही घरात. मस्त सुंदर. आणि दादाच्या स्वभावाबद्दल काय सांगणार? दादाचा स्वभाव अगदी मस्त आहे. आम्हाला अशी आई बापांचे सारा मानतोय, आम्हाला सगळं देतोय, हाणून असा सगळं व्यवस्थित आमचं करतोय, मानपान सगळं करतो. आम्हाला फिरायला पण घेऊन जातो आमचा दादा. चालेल. थँक्यू. आणि या साईडला दुसरी बहीण बघायला भेटते. नमस्कार. नाव काय तुमचं ताई? निकिता कोळी. काय सांगणार मग आज हल्दी सोहळा आहे त्याविषयी कसा वाटते तुमचे आज? हल्दी सोहळा तर आहेच, सगळ्यांनी या हल्दीला. आणि हल्दीचा म्हणजे काय, आपला कोळी लोकांची हालत माहितीच आहे. आता आपली घारी पापडी झाली, नंतर आता देवांचं कार्य होणार आणि नंतर रात्री हल्दीला डीजे बीजे ती धमालच आहे. सगळ्यांनी नक्की या. नवऱ्या मुलाच्या स्वभावाबद्दल काय सांगणार? चांगला, एकदम एकदम भारी. भाऊ म्हणजे एकदम भावासारखाच सांगायचं म्हणजे एकदम. आणि दोघी करवल्या ना, मेन करवल्यात बघा. मस्त त्यांचे नाव पण लिहिलेलं आहे. आणि हा जो लुक केला तुम्ही, कुठला लुक केलात? आम्ही हा जो लुक केलाय ना तो बंगाली लुक केलाय आम्ही. हो बघा मस्त सुंदर ह्या बंगाली लुक मध्ये दिसत. आणि त्यांची दादाची छोटी करवली बघा, बाची. थँक्यू. या साईडला आपल्याला नवरा मुलाचे काका आणि काकी दिसते बघायला, म्हणजे बेर्शीचे मम्मी पप्पा. तर आज हल्दी सोहळा आहे त्याविषयी काय सांगणार मग? काका नमस्कार. तुमचं नाव काय? माझं नाव शिवदास सकाराम नाकवा. आज माझ्या मोठा भाऊ महेश सकाराम नाकवा याच्या मुलाचं लग्न आहे. आज मांडव आहे. आज आम्ही फुल धमाल करणार आहोत आणि 3 दिवस फुल धमाल केलेले आहे. आणि नवऱ्या मुलाच्या स्वभावाबद्दल काय सांगणार? कसा असतो नवऱ्या मुलाचा? तुमच्या स्वभाव कसा असतो? नवरा मुलाचा स्वभाव एकदम शांत. मला तो खूप घाबरायचा, मला डोले वाचले तरी तो घाबरायचा आणि मला तो एकदम जास्त रिस्पेक्ट देतोय. पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, केली पाहिजे काकाची. नमस्कार. तू काकी नाव काय तुमचं? प्रेरणा नाकवा. काय सांगणार मग आज हल्दी सोहळा आहे समाजाचा? आम्हाला खूप छान आनंद झालेला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. चालेल. चला मस्त. बघा त्यांनी पण एक लुक केलाय, मस्त कुर्ता घातलेला आणि बेंगॉली एक लुक केलेला आहे. तुझी फॅमिली ना पूर्ण सुंदर दिसत, पूर्ण तुमची फॅमिली. थँक्यू. आज आमचे समाधानचे हळदीला, आज आमचे समाधानचे हळदीला, या करवल्या नटून टटून आयला नाचायाला, या गो करवल्या नटून टटून नाचायाला, आज आमचे समाधानचे हळदीला. आता जी प्रथा असणार आहे ती का असणार आहे मला सांगा फक्त. आता आम्ही पाट्याला चाललोय मुलाला घेऊन. मग 5 घरी आम्ही जोगवा मागणार आणि देवाजवळ पाटा करणार. आम्ही पण सगळी जण चाललो आता मुलाला घेऊन देवाकडे पाया पडायला त्यांच्या, आणि तिथे हळद वगैरे त्याची लावली जाईल. चालेल. चला आता निघूया आता पाट्यासाठी.
बघा मंडळी कशा प्रकारे जोगवा मागायला जात असतात वाजत गाजत बघा आणि एकदम थाट माट करत सर्वजण या जोगवा मागायला जातात. मंडळी आता आलो आपण देवघरामध्ये कुलदेव आपले. चला एलकोट एलकोट जय मल्हार. आता सर्वात पहिला देवांना हळद लावली जाते, नंतर मग पाट्यांचा कार्यक्रम सुरू होते. नवरदेवाची बहीण आता देवांना हळद लावते बघा. त्यानंतर मग नवऱ्याला हळद लावली जाते. पहिला देवांचा मान असतो, त्यानंतर नवऱ्याचा, मग नंतर मग सगळ्यांना हळद लावली जाते.
आपण आलो आता दुपारच्या जेवणाची मेजवानी दाखवण्यासाठी. आणि काय असणार दुपारचं जेवण आपला? दुपारचं जेवण आहे ना मस्तपैकी कुप्प्याचा रस्सा केलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा हा कुप्प्याचा रस्सा केलेला आहे. कुप्प्याचा रस्सा आंबाट बोलतो आमचे भाषण, कोळी भाषण आंबाट, कुप्प्याचा आंबाट. आणि दुसरं बघायला गेला तर हे बघा मटरची भाजी केली, आलू मटर, डाळ भात, डाळ भात, लोणचा, पापड सर्व काही केलेलं आहे आणि भाकरी आहे सोबत. आता सध्या तरी 120-150 किलो कुप्पा कापलेला आहे दुपारच्या जेवणासाठी. आणि संध्याकाळी आता दुसरी मेजवानी दुपारी 4 वाजता दुसरी मच्छी कापणार आहेत आणि ती संध्याकाळची मेजवानी. टोटल मच्छी 500 किलो मच्छी आणलेली आहे. चालेल, थँक्यू. धन्यवाद. जेवायला या सर्वांनी. बघा आता मेन सगळी हल्दीवाली वाटतं ना प्रॉपर. हालत अंगावर वतलीस काय तुम्ही? माझ्या हालत लागली म्हणजे माझा आता बघा आता सर्वांनी एकमेकांची हालत लावलेली आहे. आता एकदम प्रॉपर नवऱ्याचे घरचे वाटतं हो सगळी. काका झाला ना. चल आता प्रॉपर हल्दीवाला वाटतं व सगळं नवऱ्याकडचं. रात्री काय हल्दीला झुंबर तुटणार आहे काय? 100% रात्री तोडफोड होणार. मी हल्दी पकोडा मध्ये टाकणार. स्टॉक आला. मोठे घर केले गंमत मध्ये. हे दादा तो बघ हे पेशंट दादा. एक दोन तीन हालत ए बाबा उडा लागली याला. साईडला पूर्ण आपली राडा गँगची पोरा सर्व आता बसलेली आहेत. पियाला खायला सर्व काय घेऊन बसलेले आहेत. समजून जा तुम्ही सर्वजण, बरोबर आहे की नाही? आणि मेन म्हणजे राडा गँगचा राडा होणारच. बघा सर्व नमस्कार. डायलॉग बोल. लगते हैं चंपा खेड़के. मगाशी आपला 150 किलो कुप्प्याची मेजवानी होती दुपारी. आता संध्याकाळचं हे बघा हेकुरू आहे. हेकुरू हे बघ बघू शकता जिवंत आहे. जिवंत आहे बघा. एवढा मोठा आहे हेकुरू. किती किलोचा असेल अंदाज? अंदाज बघायला गेला 15-16 किलोचा असेल. 15-16 किलोचा हा? किती किलोचा आहे? 15-16 किलोचा असेल. बघा मित्रांनो मगाशी बोलल्याप्रमाणे आता संध्याकाळची मेजवानी आहे आपली हेकुरू. हेकुरू मासा. त्याची रस्सा करायचा आहे मस्तपैकी. सगळ्यांनी जेवायला या. नमस्कार मंडळी. आता बघा श्यामबाबांनी किलोचा आहे श्यामबाबा? किती किलोचा असेल ह्यो? हेकरू मासा आहे ना? किती किलोचा असेल श्यामबाबा?
12 किलोचा हा एकरू मासा आहे आणि दुसरे पण कापलेत बघा. त्यापुढे जीव काढलाय माझा. तो म्हणतो हाय के तुला इथे बस हे गेलेलाच ये बरं म्हणाल.
पोरांना बोलव जरा नाचत असं. फायनली उष्टी हलद नवऱ्याची आता पोचलेली आहे नवरीच्या घरी. 4 तासानंतर नाचून फुल जल्लोष करून करवल्या बघा. मस्त एक थाट केलेला आहे गुलाबी, तो कुठला थाट आहे आपल्याला नाही माहिती. आणि आता उष्टी हलद नवऱ्याची लावणार नवरीला. आता बघताय तुम्ही मस्त सुंदर आपली नवरीचा लुक पण मस्त सुंदर दिसते आपली नवरी. ताई आता तू नवऱ्याची बहीण आहे म्हणून तुम्हीच ओटी भरायची असते नवरीची. मी ओटी भरीन आणि 5 जणी बाकीच्या हात लावतील. त्या पण बहिणीच आहेत, काकाच्या मुली आहेत. आणि ओटीमध्ये काय काय दिलं जातं सरी? ओटीमध्ये साडी आणि फळं असं वेणी दिली जातात. चालेल.